मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशातही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावर आणि गरुडावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद. मीही तुझ्यावर प्रेम करतो. आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल. तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल. संकटात असताना ताण घेऊ नका. विश्वास ठेवा, स्वामी मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे, तेव्हा आशा कधीही गमावू नका. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात. जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा. सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या. तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या. मला शांती आणि शांततेसाठी विचारा. मी तुझ्याबरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. उद्या तुम्हाला विश्वासकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेताने प्रकटीकरणासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नाही, तेही मी तुला मिळवून दे. बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वाद येत आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी, समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो. स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात,
आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात, कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात, पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे, कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे, खंबीर राहा आणि चमत्कारावर
विश्वास ठेवा, तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तणाव जाऊ द्या आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन, अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. एक स्वीकार या दुसरा नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा. तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडा. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही. देवाची योजना माझी नाही. देवाचे गौरव माझे नाही. देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरोसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपले घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून
विनोदी हसायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात, कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते. हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये, चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात, तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारचे तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे. तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा. संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित, अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार, राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी मागे ठाम.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्याला मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखदुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर, मी तुझ्या जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा फुकट जाणार नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. नामस्मरण हा स्वामींनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा स्वामींचा साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त स्वामींकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पाठीशी धरा. तुम्ही खूप आनंद असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकले तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. विनाकारण काळजी का करता? तू का घाबरतोस? तुला कोण मारू शकतो? आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापन करण्यासाठी मी अवतार घेत राहीन. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे. अशा माणसाच्या मनाला सुखदुःख, थंडी, ताप आणि मान अपमान यात काही फरक पडणार नाही. जो दान ते कर्तव्य मानून
बिनदिक्तपणे एखादी गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान पुण्य मानले जाते. समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्य पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपश्चर्याच आहे. जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाही. ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे ध्येय देऊ शकतो. मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, ते व्यर्थ जाऊ देऊ नका. जीवनात अशी कर्म करा जी येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणास्रोत बनू शकेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात. जीवन या क्षणात आहे. आनंदी मनाने वर्तमानात जगा. स्वतःसाठी सर्वोत्तम व्हा. तुमची किंमत लक्षात घ्या. जग एक दिवस तुमचा आदर करेल. स्वतःला जीवनासाठी तंदुरुस्त बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे. हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहे. मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला नाही. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. जे घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो. म्हणून निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक कर्म करण्याची संधी मिळेल, परंतु मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन राहून त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकत नाही. वाईट कर्म केल्यावर आयुष्यभर कितीही चांगली कामे केली तरी वाईट कर्माची फळे नक्कीच मिळतात. चांगली कामे करण्याची संधी कधीही सोडू नका. तुमचे काम करा. परिणामाची चिंता करू नका. फळाची तळमळ सोडून जो मनुष्य कार्य करतो तोच आपले जीवन यशस्वी करू शकतो. जो कर्मफलाची आस बाळगत नाही किंवा कर्मफलाचा द्वेष करत नाही त्याला संन्यासी म्हणतात. खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो. मनावर ताबा ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून माणूस पुढे सरकतो तेव्हा जीवनातील कोणतेही गंतव्यस्थान गाठता येते. दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली असते, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केली आहे. भीतीला धरून राहिल्याने भविष्यातील दुःख टाळता येत नाही. भीतीमुळे चिंता वाढतात, ज्यामुळे मनातील आनंद आणि शांती हिरावून घेतली जाते. तुम्हाला कोणाची भीती वाटते? कोण तुम्हाला मारू शकेल? तुम्ही शरीर नाही. तुमचे शरीर हे केवळ तुमचे कर्म सिद्ध करण्याचे साधन आहे. तू असा आत्मा आहेस जो अमर आहे. कर्म चांगले असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळते. वाईट असेल तर त्याची शिक्षा नक्कीच मिळते. माझ्या बाळा, माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहेस. तुझे दुःख दूर होण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहेस, पण निराश होऊ नकोस. आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस. लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, शांतीने भरून जाणार आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव. सतत आमचे स्मरण करत राहा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, कदाचित तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील की मी स्वामी भक्त भावाने पूजा करतो, सत्य भावनेने चालत असताना मी कधी कुणाला दुखवत नाही, फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला दुःख का देतात, का फसवतात? स्वामी तुम्ही मला अशा वेळी मदत का करत नाही? तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, बाळा त्याची बुद्धी
त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, दुखवतात. याचा तात्पुरता त्यांना फायदा होतो. पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना नकळत जी पुढे चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांना भोगावे लागत असतात. वरवर ते सुखी दिसत असतील, आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नकोस. प्रामाणिक राहा. भक्ती कर. कुणाचे वाईट चित्तू नकोस. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्ताच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं असतं. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असं टाईप करा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी झाली ठेवा. म्हणजे जे आता मिळत आहे त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होतो. बलाढ्य शरीरही एक दिवस गळून पडते. पदही एक दिवस निघून जाते. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोड ढासळला असेल तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा की मला माहीत आहे स्वामींनी माझ्यासाठी योग्य तीच योजना तयार केली आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामी निशंक सोपवा. मग ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शरीर अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्या लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचा सामर्थ्य ठेवतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जेवढे जप कराल तेवढे स्वामी जपतील. जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील. जेवढी सेवा कराल तेवढे मेवा देतील. आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील. सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने करतील. स्वामी सखांना जे जमले ते सर्वांना जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही ते जमणे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. भक्ती यासारखे वैभव्य प्राप्त करण्यासाठी हवे ते दृढ इच्छा, चिकाटी, जिद्द आणि विश्वास. महत्त्वाचा म्हणजे परब्रह्माबद्दल आतुरता. अविश्राम कष्ट घेऊन जर तुम्ही या मार्गावर चालतात तर हे दिव्य परब्रह्म जीवन तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गाणगापुरात ध्रुवावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. उगाच चिंता करू नकोस, कारण तुझी चिंता व्यर्थ आहे. तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे. एकदा मनापासून मला हाक मारून बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मग बोल. सामान्य लोक नेहमी त्यांच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तो आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा मनुष्य ब्रह्मसौंदर्य, वाईट गोष्टी आणि वाईट सवयीकडे आकर्षित होतो. जसा जळत्या दिव्याच्या प्रकाशाने अमाप अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकाल, तेव्हा अज्ञाच्या रूपातील अंधारच नाहीसा होईल. ज्याला कोणाबद्दल वाईट भावना आहे, वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही,
तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण इतरांची निंदा करतो तेव्हा त्यांच्या नशिबात दुःख आणि दुःख आपल्याला भोगावे लागते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निष्पक्षपणे कार्य करा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधी स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. देव तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला मनापासून स्मरण केले तर तो नक्कीच येईल आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करेल. आपण किती लोकांना किंवा प्राण्यांना मदत केली याचा कधीही गर्व करू नका, कारण देव स्वतःच तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त एक साधन आहात. कोणाचेही भले करून कधी उपकार करू नका, नाहीतर ती कृती निरर्थक होईल आणि मिळणारे बक्षीस व्यर्थ जाईल. मोठी उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कल्पनाशक्ती असायला हवी. जो माणूस एखादी चांगली कर्म करताना त्याला आपले नशीब आणि बक्षीस मानतो, अशा व्यक्तीला त्याच्या कृतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. फळाच्या अपेक्षेने काम करणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही शांत आणि समाधानी राहत नाही, कारण त्याची तळमळ प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचत राहते. अशा रीतीने त्याचे मन कधीच समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणाऱ्या अमर्याद इच्छा माणसाला इंद्रियाचा गुलाम बनवतात. तुमच्या मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका तुमच्या मनात गैरसमजाचे डोंगर निर्माण करून जीवनातील सुख शांती हिरावून घेतात. राग येणे व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या देवाच्या कर्म नियमावर विश्वास नाही. जर कोणी तुमचे वाईट केले तर कर्म स्वतः त्याची काळजी घेईल. नेहमी तुमच्या मनावर ताबा ठेवा, अन्यथा हे मन तुमचे सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला वाईट कृत्य करायला लावू शकते. सहमत असाल तर टाईप करा, आजपासून मी वाईट कृत्य करणार नाही. उपकार करण्याऐवजी दान करा. काळजी करण्याऐवजी विचार करा. स्वतः सक्षम असल्याशिवाय एकाच व्यक्तीला कधीही मदत करू नका. बुद्धीमध्येपेक्षा ज्ञान हे नेहमीच चांगले असते. त्यामुळे ज्ञान कमवत राहा आणि वाटायला शिका, जेणेकरून इतरांचे जीवन सुधारता येईल. स्वामी म्हणतात, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधीच खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. आपल्या अंतकरणाला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असं समजा. पण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर
स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची भावना बाळगा. मग बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे या उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. स्वामींनी जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून पूर्ण करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेला आहे. म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचं आहे. मग बघा, यश नक्कीच मिळणार. श्री स्वामी समर्थ. 20 मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका. तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील, समस्या असतील, ते नक्कीच दूर होतील. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे. तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुला काहीतरी गोड बातमी मिळणार आहे. तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही. म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम व मुखात स्वामी नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशक्ती द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी, असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. तुम्ही करत असलेले चांगले काम मला दिसत आहे. कठीण प्रसंगात असतानाही तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना कशी मदत करता ते मी पाहत आहे. तुमची मी प्रार्थना ऐकली आहे आणि त्यांचे उत्तर मी नक्कीच देईन. हा तुमचा प्रवास आहे आणि सर्व काही चांगल्यासाठी बदलणार आहे. लक्षात ठेव, तू मजबूत, प्रिय आणि शूर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम हे अतूट आहे. तुमचे यश येत आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा. स्वामी दिसत नाही तरी प्रत्येक संकटात सोबत आहे याची जाणीव होते. बस हे समजून घ्या, प्रत्येक सुखदुःखात स्वामी सोबत उभे असतात. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा.
नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक लक्षणशक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐकाल. ही कथा सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तर ही कथा आहे स्वामी आणि चोळप्याची. स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवारपेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला. चोळप्पाला पाहिल्यावर स्वामीच्या चेहऱ्यावर हास्य आले. स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ, आम्हाला ओळखले नाहीस काय? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोळे ओळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निसीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोपडाला त्याबद्दल काही वाटले नाही. चोपडाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसल्या होत्या. त्या दोघांना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही? तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी, घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचा करू? हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेले पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघू लागल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरलेली आहेत. हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या, पण काही वेळाने त्या दोघींच्या आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराव यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याने स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोपाळ्याच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोपाळ्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पावे असे सुचवले. हे ऐकल्यावर राजाने सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तरी ते सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी हे दत्तांचे अवतार आहेत. लोक आता गाणगापुराला न जाता अक्कलकोटाला चोपाळ्याच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोपाळा तर सावलीप्रमाणे स्वामीसोबत असायचा. त्यामुळे एकदा स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडव्यास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काठी पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देश बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाचीही स्वामीसोबत जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोपाळा स्वामीबरोबर चालत गेला. दोघे अनवाणी काठ्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काठ्यांचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पण तेव्हा स्वामींना चोपाळ्याच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोपाळ्याची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. तर मित्रांनो, आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असले तर ती फक्त स्वामींची कृपाच, दुसरं काहीही नको ही एकच भावना
अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा सर्व काही. आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जी लढाई तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार. मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या मुला तू खास आहेस. मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले. मला माहीत आहे काही वेळा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी केली आहे. तुम्हाला स्वतःची तुलना इतरांशी करायची गरज नाही. तुम्ही पुरेसे आहात. काही वेळा उदास वाटणे ठीक आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. ती एक फक्त मानवी भावना आहे. मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि दुर्बलांची शक्ती वाढवतो. स्वप्ने पाहिली पाहिजे, ती पूर्ण होतात. नाहीतर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती कशाला बरे दिली आहे. सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत. खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म. सगळी वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात. काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहे, त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट किंवा कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. तुम्ही खूप संकटातून गेले आहात. आता तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेन. मी तुम्हाला तुमच्या तणावातून संकटातून बाहेर काढेन. माझ्यावर विश्वास ठेवा. तू जी मला रोज प्रार्थना करतोस ती मी ऐकली आहे. तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. माझ्या बाळा, जरा धीर ठेव. तुझे अश्रू मला दिसत आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग तो विश्वास डगमगू देऊ नकोस. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमचं काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हारण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे
तेच आमच्या हातून घडेल. परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसं भगवंताचे प्रेम वाढण्याकरिता अभ्यास करणे जरुरी आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव मनात ठेवून करायला पाहिजे. स्वामी मार्गात येणं सोपं आहे, पण कठीण आहे ते म्हणजे या मार्गात टिकून राहणे. आपण स्वामी सेवा करतो, केंद्रात येतो ते स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याईने. आपल्याला दुखवणारे वादळ वारे जोरात वाहत असतात, पण घाबरायचे कशाला? आपल्याला आश्रय देणारे स्वामींचे मंदिर आपल्या हृदयातच आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही किती सत्यनारायण पूजा करा, पण व्यवहारात सत्यता नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. स्वामी भक्त हो, जीवनात किती संकटरूपी नागाने तुम्हाला दक्ष करू द्या, त्याच्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाचनावर विश्वास ठेव. बाळा, निराश होऊ नकोस. चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो, कारण या ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य असे काहीच नाही. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुझी जीवन नौका किती मोठे संकटरूपी वादात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कोण वाचून कोणाचे काहीच थांबत नाही. जे व्हायचे आहे ते होतच राहणार. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करू नका. स्वतःच्या मोठेपणाचा अहंकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने राहा. मरण हे सत्य आहे, ते सर्वांनाच येणार, पण त्याचे भान ठेवून जगावे माणसाने. जगण्यातला प्रत्येक क्षण जिवंत करून. स्वामी नेहमी म्हणतात, कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेव. माझ्या बाळा, सर्व काही तुझ्या मनासारखं होईल. मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत, ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन. तुमच्या आयुष्यात किती संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त. तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा. माझ्या बाळा, मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. स्वामी म्हणतात, मान्य करणे कठीण आहे, तरी बदल हा होणार आहे. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे. तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली आहे. तुमचा स्वामीवर विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट कामं करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटलंय मी, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी. भिवू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील. खास तुला माझा आशीर्वाद. स्वामी माऊली, माझी स्वामी आई, मनापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला तुझे बाळ संबोधल्याबद्दल, माझी काळजी घेतल्याबद्दल सर्वांसाठी धन्यवाद. मी तुझे खूप खूप आभारी आहे. तुझ्यामुळे माझे आज अस्तित्व आहे. स्वामी, तुम्ही पाठीशी आहात म्हणून मला संकटांना सामोरे जायचे बळ येते. एक अद्भुत शक्ती तुमच्या स्मरणाने अंगामध्ये संचारते की कोणी किती त्रास देऊ दे, किती वाईट बोलू दे, तुम्ही आहात माझ्या पाठीशी. कोणी माझं काहीही बिघडू शकणार नाही. स्वामी आई, माझ्यावरती तुमची कृपादृष्टी दाखवल्याबद्दल, प्रत्येक संकटातून बाहेर काढल्याबद्दल मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. स्वामी म्हणतात, आता आनंदाचे वारे तुमच्या दिशेने येत आहेत. आता तुझे सर्व वेदना संपणार आहेत.
तुझे मन प्रफुल्लित होणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात आता किती चांगल्या गोष्टी येणार आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? अजून तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगलाच नाही. प्रयत्न करत राहा, सर्व काही ठीक होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी का घडल्या होत्या हे तुम्हाला लवकरच समजेल. तुमचा स्वामीच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर स्वामी आई मला तुमच्यावर विश्वास आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. लवकरच अशी वेळ येईल, काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले. माझ्यावर विश्वास ठेव, ती वेळ नक्कीच येईल. भिवू नकोस, पुढे जात जा, मी आहे तुझ्या पाठीशी. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही. जगातील सर्वात पहिला फोन देवाने तयार केला आहे. त्याला त्याने नाव दिले आहे प्रार्थना. तो कधीही त्याचं सिग्नल गमावत नाही आणि तुम्हाला त्याला कधीही रिचार्ज करावे लागत नाही. त्याला कोठेही वापरता येते. तू एकदा मनापासून फोन लावून तर बघ, तुझी सर्व इच्छा पूर्ण होतील. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते. असं आपण समज करून घेतो. आपण आपल्यालाच घाबरतो. परंतु थोडंसं शांत राहिलं पाहिजे. स्वामीचे वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो. म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे. श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटापेक्षा मोठे आपले स्वामी आहे. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्या जर हातात हात दिला तर ते सोडत नाही कधी. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. स्वामी म्हणतात, तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावे. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचे हात पकडतो तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहे. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सात्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमच्या देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंटमध्ये टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चूक करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्याने तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या, प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही नाही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. विश्वासात राहा.
मी तुला आशीर्वादाने भारून टाकणार आहे. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचताय, तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत. तुम्ही पुढील 48 तासामध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, ज्याला योग्य गोष्टी माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा, संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी हे तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, 2024 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आताच आपलं स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की जगाचा भार तुझ्यावर आहे. तुझे खांदे तुला एकटे वाटत आहे. पण माझ्या मुला, तू एकटे नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाची फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी बोलाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. जसं की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो. ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा. न म्हणजे नको अंतरू परमात्म्याला. को म्हणजे कोणी नाही द्यावेन तुम्हाला. स म्हणजे सतत राह तू नाम स्मरणात. मी म्हणजे मी पण नाही स्वामी चरणी. तू म्हणजे तुझे न काही, माझे न काही. ज्या म्हणजे जागीरदारी पुन्हा दाखवितो. पा म्हणजे पामर जीव हे सारे असते. टी म्हणजे ठीक समजूनी राहे जगती. शी म्हणजे शीघ्र धावगे स्वामीपाशी. आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींशी. हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असं मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखावणार नाही ना याची तर काळजी घेशील, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील.
ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे, यशस्वी होशील. आपले स्वामी काय सांगतात, आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं आहे ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्या तेच जाणार आहे. रडल्याने तर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहे. अपयशी लोकांच्या थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचे आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून काढू नका, कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करून देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचाराने जगता आलं पाहिजे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करो वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा ना करो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात, मग तुला हवे तेच मिळेल. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वर आज तुला म्हणत आहे, हा आजचा व उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल, जो प्रेमाने भरलेला असेल. लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालाचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जाईल. ग्रहणशील व्हा, तयार राहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारीपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल. स्वामी म्हणतात, मला समजले आहे की जीवन चढ उताराने भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझ्या सोबत आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहे याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळ, योग्य गोष्टी घडतील. त्यावर विश्वास ठेवा
तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. स्वामी म्हणतात, तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला समजेल. देवाची वेळ कायमची अचूक असते. तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेवा, मी सर्व ठीक करणार आहे. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुमचं बाळ आहे हे टाईप करा. स्वामी म्हणतात, एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. स्वामी म्हणतात, काळ बदलेल, इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे रक्षण करीन, कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडलेले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात. भिवू नकोस, कारण मी तुझे नेतृत्व करीन. बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाई इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला सांभाळीन आणि तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे, जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहे. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार, पुष्टीकरण, व्हिज्युअलायझेशन आणि कृतीचे परिणाम होणार आहे. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुमचं बाळ आहे टाईप करा. इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. एक वेळेची स्वप्न आणि तुमची मनापासून इच्छा पूर्ण होईल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. सर्व काही देवासमोर उघडा. तुमची इच्छा सांगा, तुमचे रहस्य सांगा, तुमची स्वप्न सांगा आणि सर्व काही सांगा. तुमच्या मनातील सर्व ओझं परमेश्वराच्या चरणी ठेवून द्या. परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. एक शब्द आहे नशीब. याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी. आतरतेने बोलून बघा आणि मनासारखं झालं नाही तर सांगा. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. दिवा स्वतः जळत राहतो. त्याच्या शांतमंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटते तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो घट्ट करून या स्वामीरायाचे चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस, तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. सुखी आनंदी जीवनासाठी घेतलेली हे 5 उपदेश अत्यंत उपयुक्त. पहिलं, कर्म हाच अधिकार. दुसरं, कोणाचाही द्वेष करू नका. तिसरं, कर्म करणे अत्यावश्यक. चौथं, संयम आणि नियंत्रण आवश्यक. 5वं, श्रद्धा सबुरी विश्वास ठेवा. तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्यांच्या फळावर नाही.
प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होतील. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाला प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थ म्हणतात. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा अशा माणसाबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशा माणसाबरोबर नका राहू जे इतर माणसाबद्दल बोलतात. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा पण विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा येत नाही. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्माने होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणी नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. जी गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करते ती तुम्हाला विशेष बनवित असते. म्हणून कधीच दुसऱ्याने स्वीकारावे यासाठी स्वतःला बदलू नका. आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे नाही हे समजू लागेल. सुख म्हणजे अडथळे, संकटी नसणे असं अजिबात नाही. त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे. योग्य वेळची वाट पाहत बसाल तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल. म्हणून योग्य वेळची वाट पाहत बसू नका, तर योग्य वेळ निर्माण करा. काळजी भटकलेल्या रस्त्याशिवाय काहीही नाही. मग रस्ता कसे बदलाल? तुमचे विचार बदलण्यापासून सुरुवात करा. तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणींनी भरू नका. तुमचे विचार शक्यता आणि अडचणीच्या उपायांनी भरा. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. श्री स्वामी समर्थ.